पाऊस असं छान आता पडतोय। आपण आता प्रियांशला विचारूया की प्रियांशला आता नाश्त्याला काय पाहिजे। प्रियांश, आज काय नाश्ता करणार तू? मुगाची डोसे। आपण ही मुगाची डाळ घेतली आहे 1 वाटी, ती 3-4 तास भिजवून ठेवली। त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, मिरची आणि थोडासा पुदिना आहे माझ्याकडे आणि जिरं, हे सगळं मी वाटून घेणार आहे आधी। आपण ह्याच्यात ना 3 ते 4 टेबलस्पून आपण रवा टाकतोय। त्याच्यात आपण आता पाव वाटी दही घालतोय। थोडंसं आपण 2-3 चमचे बेसन घालतोय त्याच्यात। थोडंसं त्याच्यात आपण हे तांदळाचं पीठ आहे, थोडंसं जाडसर आहे, ते आपण त्याच्यात टाकूया। आता हे सगळं मिक्स केलंय आपण आणि आता ह्याला थोडंसं आपण रेस्ट देऊया, म्हणजे ह्याच्यात जे आपण रवा टाकलाय तो चांगला फुलेल। ह्याच्यात ना आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकूया। आता ह्याच्यात ना आपण गाजर, कोथिंबीर आणि कांदा टाकूया। आता हे सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया चांगलं। आता आपण ह्याच्यामध्ये हिंग, चाट मसाला, मालवणी मसाला आणि हळद टाकतो। मालवणी मसाला ह्याच्यासाठी की त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे मिक्स असतो। आपण ह्याच्यात आता थोडासा ओवा पण टाकून घेऊया, म्हणजे आपले पावसाळ्याचे दिवस आहेत तर पोटासाठी ओवा हा औषधी असतो। आता आपण चिमूटभर ह्याच्यामध्ये ना सोडा घालूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि ह्याची एक आपण थोडंसं पाणी घालून चांगली अशी कन्सिस्टन्सी करून घेऊया की आपल्याला त्याचे, आपण ह्याला ना आता पाणी घालून असं पीठ आपण करून घेतलंय की आपल्याला त्याचे डोसे किंवा थालीपीठ म्हणा असं करता येईल। आता आपण तव्यावर तेल घालून हे बॅटर घालून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसरच घालायचं आणि आता त्याला झाकून आपण त्याला शिजून देणार आहे। आता हा डोसा आपला झाला, आता आपण हा पलटी करून घेऊया। तर त्याला मस्त असं कलर आलाय आणि चांगला तो भाजलेला आहे। प्रियांश, मूग डाळीचा डोसा।